15 ऑगस्टच्या निमित्तानं गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामध्ये केंद्रबिंदू ठरलं ते नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा। नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा यंदा सर्वार्थानं आव्हानात्मक असेल असं गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात म्हटलंय। गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत जवळपास 3 पट जास्त भाविक साधू संत महंत या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये येतील आणि त्यांची काटेकोर नियोजनाची व्यवस्था प्रशासनाला ठेवावी लागेल, त्या दृष्टीनं नियोजन सुरू असल्याचं देखील महाजन यांनी स्पष्ट केलं आहे। नाशिकचा रामकुंड परिसर असेल, तपोवन परिसर असेल किंवा गोदाघाट परिसर असेल, या ठिकाणी भाविकांची एकूणच होणारी गर्दी आणि इथले असलेले अरुंद रस्ते यामुळे इथे खरं तर नियोजन करणं अत्यंत जिकिरीचं आहे। मात्र येणाऱ्या भाविकांची आणि साधू महंतांची प्रशासनाच्या वतीनं चोख व्यवस्था ठेवली जाईल असं देखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे। कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रिंग रोड तयार होतील, तसंच शहराचा चहूअंगांनी विकास होईल असं गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलेलं आहे। 2027 साली नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्याची तयारी प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आली असून लवकरच त्याचं मूर्त स्वरूप देखील नाशिककरांना बघायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।